रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना उभाटा गटाकडे गेली आणि चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले। त्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली असून विशाल पाटील देखील बंडखोरीच्या तयारीत आहेत। काँग्रेस समर्थकांचे विशाल पाटील अपक्ष असे स्टेटस झळकू लागले असून काँग्रेस कमिटीसमोर विशाल पाटील समर्थनांच्या घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या। 2 दिवसात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून यामध्ये बंडखोरीचा निर्णय होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अंतिम बैठक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत झाली। या बैठकीत सांगलीची जागा शिवसेना आणि भिवंडीची जागा राष्ट्रवादीने सोडण्यास नकार दिल्याने सांगलीतून चंद्रहार पाटील यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली। या निर्णयामुळे जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। दिल्लीपर्यंत प्रयत्न करून देखील आमदार विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना अपयश आले। या घोषणेनंतर दोन्ही नेते नॉट रिचेबल झालेत। काँग्रेस कमिटीसमोर शुकशुकाट झाला तर काही वेळानंतर विशाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर हळूहळू कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली। सांगलीच्या झालेल्या या निर्णयामुळे बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे यांना अश्रू अनावर झाले। अनेक कार्यकर्त्यांनी भावना बोलून दाखवल्या। आमच्यासाठी अत्यंत वाईट दिवस आहे। महाराष्ट्रात काँग्रेस रुजवण्यासाठी छातीचा कोट वसंतदादांनी केला। सगळी वस्तुस्थिती माहीत असून जाणून बुजून महाविकास आघाडीतील नेत्यांनी वाईट वागणूक दिली आहे। या निर्णयाचा निषेध करतो। घराघरात काँग्रेस कार्यकर्ते आजचा निर्णय ऐकून डोळे भरून आलेत। ज्यांनी हा कार्यक्रम केला त्यांचा करेक्ट कार्यक्रम आता आम्ही करणार असल्याची भावना बोलून दाखवली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या जागेचा तिढा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संपलाय। सांगलीची जागा शिवसेनेच्या उभाटा गटाला मिळाली असून या ठिकाणी मशाल चिन्हावर चंद्रहार पाटील निवडणूक लढणार आहेत। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित मुंबईत बसून ही घोषणा केली आहे। त्यामुळे महिनाभरापासून सुरू असलेल्या सांगलीच्या जागेचा तिढा अखेर सुटलाय। महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा पेच अखेर सुटलाय। महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागा वाटपाचे सूत्र जाहीर करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गटाचे खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात आदी जण उपस्थित होते। महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक मुंबईत सकाळी झाली। या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा सांगलीच्या जागेवर दावा सांगितला। मात्र शिवसेनेने ही जागा देण्यास नकार दिला। मुंबई उत्तरची जागा काँग्रेसला देण्यात आली आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पत्रकार बैठकीत सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यामुळे गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या जागेचा तोडगा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुटलाय। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी सांगली झुंबड उडाली आहे। महागाईचा आलेख चढता असला तरी त्याकडे दुर्लक्ष करत नागरिकांनी दिमाखात खरेदी केली आहे। सोने आणि चांदी देखील अनुक्रमे 72 आणि 82 हजारावर गेली असली तरी देखील सायंकाळी सराफ पेठेतील दुकानात गर्दी होती। विविध बँकांनी ग्राहकांना एकरकमी खरेदी करण्याऐवजी EMI योजना जाहीर केल्याने त्याचा लाभ घेण्याकडे अनेकांचा कल होता। त्यामुळे बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल वाढण्यास मदत झाली आहे। बाजारपेठेत सकाळपासून गर्दी होती। मागील काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने यंदा सोने खरेदीवर अनिश्चिततेचं सावट असल्याचं दिसत होतं। मात्र तो अंदाज खोटा ठरवत लग्नसराई आणि मुहूर्तावर सोने खरेदीस ग्राहकांनी पसंती दिली आहे। उन्हाचा कडाका असल्याने दुपारपर्यंत सराफी दुकानात गर्दी नव्हती, परंतु सायंकाळी 5 नंतर ग्राहकांची पावले सराफी दुकानांकडे वळल्याचं पाहावयास मिळालं। गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून चोख सोने घेण्याकडे नागरिकांचा कल यावेळी कमी होता। आवश्यक दागिने खरेदीस ग्राहकांनी प्राधान्य दिले। दुचाकी घेण्यासाठी देखील विविध दुचाकी विक्रीच्या दुकानात नागरिकांची वर्दळ होती। CNG सुविधा असणाऱ्या 4 चाकी आणि E-बाईक घेण्याकडे अनेकांचा कल होता। इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, मोबाईल विक्री दुकानात देखील कोट्यावधींची उलाढाल झाली। मागील आठवड्यापासूनच बहुतांश दुकानदारांनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या होत्या। सकाळपासून गणपती मंदिर, हरिपूर येथील महादेव मंदिर, बागेतला गणपती यांसह उपनगरात असणाऱ्या मंदिरात भाविकांची वर्दळ होती। पंचायतांनी मंदिरास फुलांची आकर्षक सजावटही केली होती।
महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलाय. हा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आलाय. दरम्यान आता काँग्रेसचे विशाल पाटील बंडखोरी करणार की पैलवान चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीतील या निर्णयानंतर सांगली काँग्रेसमधील कार्यकर्ते नाराज झाले असल्याची चर्चा सुरू आहे. विशाल पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर जोरदार स्टेटस व्हायरल झालेत. आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे कायम असेल असं जाहीर केलं. यानंतर सोशल मीडियावर सांगली लोकसभेबाबत पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. या पोस्टमध्ये आमचं काय चुकलं, आता लढायचं जनतेच्या कोर्टात असं म्हटलंय. आज सकाळी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाल्यानंतर सांगली काँग्रेसच्या कार्यालयासमोर शुकशुकाट आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी झाली आहे. विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षातील पहिला सण, नवा उत्साह आणि नव्या संकल्पनांचा सण. याच सणांचा आनंद द्विगुणित करणारी सांगलीत मैफल आज पहाटे रंगली होती. गेल्या 28 वर्षांपासून सांगलीकर अखंडपणे पहाटे एकत्र येत नववर्षाचं स्वागत अनोख्या पद्धतीने करत असतात. नवे विचार, नव्या संकल्पना, नवी स्वप्ने साकार करण्याची ऊर्जा त्या निमित्ताने वर्षप्रतिपदेच्या पहिल्या किरणांकडून घेता त्या आनंदाचा सुरेल शुभारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने सूर पहाटेचे या कार्यक्रमाने झालाय. या कार्यक्रमाची सुरुवात सुकृत ताम्हणकर यांच्या राग अहिर भैरव या गाण्याने झाली. अपार हा भवसागर, अविरत ओठी, सोहम हर डमरू बाजे, ध्यान लागले रामाचे, केव्हा तरी पहाटे, बहरला हा मधुमास नवा, माझी या प्रियाला, बलसागर भारत हो, अशा एकापेक्षा एक सुंदर गाण्यांनी आज गुढीपाडव्याची रम्य पहाट रंगली आहे. सुरेल गाण्यांनी आज नववर्षाचं स्वागत सांगलीकरांना अनोख्या पद्धतीने केलं आहे. गदिमा, बाबूजी आणि पु ल देशपांडे अशा 3 संगीत साहित्यिक क्षेत्रातील दिग्गजांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या गाण्यांची सुंदर मैफिल आज सादर केली. या कार्यक्रम पाहण्यासाठी पहाटेपासून सांगलीकरांनी गर्दी केली होती. अर्चना बियाणी, भक्ती साळुंखे लाटवडे, गायत्री कुलकर्णी, पूजा चाफळकर, प्रणंद जोशी, ओंकार कुष्टे, सुकृत ताम्हणकर यांनी आपल्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 12 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात उमेदवारांसह फक्त 5 व्यक्तींना प्रवेश असणार आहे. त्यावेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेण्यास तसेच घोषणाबाजी आणि वाद्य वाजवण्यास प्रतिबंध राहणार आहे. जिल्ह्यात 3ऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. याबाबतची अधिसूचना 12 एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल. त्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू होणार आहे. 12 ते 19 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येणार असून 20 एप्रिलला छाननी होईल. 22 रोजी अर्ज माघारीची मुदत असून त्याच दिवशी उमेदवारी चिन्ह वाटप होईल. निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. ज्यांच्याकडून उल्लंघन होईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयात केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात फक्त 3 वाहनांना प्रवेश दिला जाणार असून दालनात उमेदवारासह फक्त 5 जणांना उमेदवारी अर्ज भरताना प्रवेश मिळणार आहे. कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा तसेच यावेळी घोषणाबाजी, वाद्य वाजवणे किंवा कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध असणार आहे. सांगली जिल्ह्यात गुढीपाडव्या दिवशी हळदीच्या मुहूर्ताचे सौदे असतात. दरवर्षी मार्केट यार्डात या सौद्यांना प्रारंभ होतो. बाजार समिती क्षेत्रातील हळद व्यापारी या सौद्यात सहभागी होतात. सांगली हळद उद्योगाची प्रमुख नगरी आहे. हळद लागवड, काढणी प्रक्रिया, साठवणूक या सर्व सोयी सदर ठिकाणी आहेत. या हळदीची देशात आणि परदेशात निर्यात होते. वर्षाच्या सुरुवातीला या हळद व्यापाराची सुरुवात होते. हळदीचे ग्रेडेशन आणि हळद पूड बनवण्याचे अनेक कारखाने येथे आहेत. दिवाळीपासून हळदीच्या खरेदी विक्रीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. मार्केट कमिटी प्रशासनाने पाडव्याच्या मुहूर्त साधत हळद सौद्याचा शुभारंभ केलाय. मुहूर्ताच्या सौद्यात हळदीला क्विंटलला 20,000हून अधिक दर मिळाला. त्याचबरोबर मुहूर्तावर गुळाच्या सौद्यांना देखील सुरुवात झाली. मार्केट यार्डमध्ये गुळाचं पूजन करून यावर्षीच्या सौद्यांना प्रारंभ झाला. सुयाड्याच्या प्रारंभीच गुळाला 4,200 रुपये दर मिळाला. जिल्ह्यातील फक्त 4च गावातील पाणी दूषित असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेला प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. जत तालुक्यातील वाळेखिंडी, शेगाव आटपाडीतील माडगुळे आणि तासगाव तालुक्यातील भैरववाडी अशी पाणी दूषित असलेल्या गावांची नावे आहेत. पाणी शुद्धीकरणानंतरच पिण्यास पाण्या वापरण्याच्या सूचना संबंधित गावांना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील गावातील पाण्याची गुणवत्ता तपासणी चालते. यासाठी पाण्याचे ठिकाणचे नमुने घेऊन शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवले जातात.
गेल्या महिन्यातच जिल्ह्यातील 1007 ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी फक्त जत तालुक्यातील वाळेखिंडी आणि शेगाव, आटपाडीतील माडगुळे आणि तासगावमधील भैरववाडी या 4 गावातील पाणी दूषित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ऐन उन्हाळ्यात दूषितचा आकडा घटलाय. अहवालामध्ये सरासरी 50 ते 70 गावातील पाणी दूषित असल्याचं आढळून येत होते. मात्र सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. गेले 2-3 महिन्यापासून जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. जत, आटपाडी, खानापूरसह काही तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. पाणी योजनांचे पाणी तलावामध्ये सोडून गावांना पाणी पुरवठा केला जातोय. असे काही गावात तर आठवड्यातून एकदा टँकरचं पाणी मिळतं. टँकर आल्यानंतर बॅलरमध्ये पाणी साठवून ठेवलं जातं. असं असताना मार्च महिन्यातील अहवालामध्ये फक्त 4च गावातील पाणी दूषित आढळून आलंय. ज्येष्ठ कामगार नेते ॲडव्होकेट के.डी. शिंदे यांच्या अस्थींचे पर्यावरणपूरक रक्षा विसर्जन त्यांच्या मूळ गावी बेडग येथे करण्यात आले. कर्मकांडांना फाटा देत स्मृतिवृक्ष लावण्यात आला. याबाबतची इच्छा स्वतः ॲडव्होकेट के.डी. शिंदे यांनी सांगून ठेवली होती. कामगार चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुरोगामी चळवळीत त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. कामगार, कष्टकरी, ऊसतोड मजूर यांच्यासाठी त्यांनी अनेक खटले मोफत लढले होते. मात्र त्याचबरोबर समाजात परिवर्तनवादी होऊन अनिष्ट रूढी परंपरा स्वतःपासून थांबवायला हव्यात याबाबत ते स्वतः प्रचार करीत होते. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी ॲडव्होकेट के.डी. शिंदे यांच्या रक्षा त्यांच्या मूळ गावी बेडग येथील त्यांच्या स्वतःच्या शेतात वटवृक्ष लावून त्यामध्ये घालण्यात आल्या. तसेच त्यांनी स्वतः लावलेल्या इतर वृक्षांना देखील या रक्षा घालण्यात आल्या. ॲडव्होकेट के.डी. शिंदे यांच्या इच्छेनुसार कर्मकांडाला फाटा दिला असला तरी ग्रामीण भागात हा बदल स्वीकारणं सोपं नव्हतं. शिंदे यांच्या मूळ गावी बेडग येथे सर्व कुटुंबातील थोरांनी हा आमूलाग्र बदल स्वीकारत स्वतः त्यामध्ये सहभागी झाले. त्यांना हा सकारात्मक बदल सांगण्यासाठी मराठा समाज संस्थेचे ए.डी. पाटील यांनी पुढाकार घेतला होता. हा परिवर्तनवादी विचार गावाकडील ज्येष्ठ मंडळींनी स्वीकारल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होते.